पूजा काकू आमच्या घरी रोज यायची आई सोबत गप्पा मारण्यासाठी। एक दिवस मी रूम मध्ये बसलो होतो, त्यांचे बोलणे चालू होते, पण पूजा काकू सारखी सारखी माझ्याकडे बघत होती। मला काही समजले नाही आणि अचानक माझे लक्ष माझ्या पॅन्टकडे गेले। बघतोय तर पॅन्ट थोडीशी फाटलेली होती आणि पूजा काकू त्याकडेच बघत होती। तेव्हा माझ्या लक्षात आले की पूजा काकूला कदाचित माझ्याकडून काही पाहिजे आहे आणि ती माझ्याकडे बघून गालात हसली। तेवढ्यात अचानक ती घरी निघून गेली। तिचा नवरा घरी आला होता। तेव्हापासून माझ्या मनात पूजा काकू बद्दल भावना जागी झाली। मग एक दिवस मी असेच आमच्या शेतात गेलो होतो आणि पूजा काकूचे शेत पण आमच्या शेताला खेटूनच होते। मी ज्वारी बघत होतो आणि बघता बघता ज्वारीच्या बाहेर निघालो। तेव्हा समोर बघतोय तर पूजा काकू त्यांच्या शेतात धार मारत होती। मला समोर बघून ती खूप घाबरली। ती म्हणाली की राजेश, तू जे काही बघितले आहेस ते फक्त तुझ्यापर्यंतच राहू दे, कुणाला काही सांगू नको। मी म्हणालो हे माझ्यापर्यंतच राहील, पण मला त्याबद्दल काहीतरी पाहिजे। मित्रांनो, आजची ही कथा तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कथा कशी वाटली ते नक्की कळवा। आणि आपल्या R1 मराठी कथा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव राजेश आहे आणि हा माझ्या आयुष्यातील खूपच भारी अनुभव होता। या गोष्टीला जवळपास 2 वर्षे झाले। तेव्हा मी नेमकाच कॉलेजमध्ये जात होतो आणि आमच्या शेजारी आमचे नातेवाईक राहतात, त्यांना मी काका म्हणतो। त्यांचे लग्न होऊन 4 वर्ष झाले होते, पण त्यांना अजून मूल बाळ नव्हते। त्यांच्या बायकोचे नाव पूजा होते। पूजा काकूचे गोरे हात आणि अस्तित्व बघूनच माणसाला वेड लागत असे। तिचे वय 28 आहे। कुणीही पुरुषाने तिला बघितले तर त्याच्या मनात नको ती इच्छा होत असे। दिसायला पूजा काकू खूपच सुंदर होत्या। आता वेळ वाया घालवता मी माझ्या स्टोरीकडे येतो। पूजा काकूला लग्नाला 4 वर्षे झाले होते, पण तिला काही मूल वगैरे नव्हते। पूजा काकू आमच्या घरी दररोज यायची आई सोबत गप्पा मारायला। एक दिवस ती अशीच आली होती गप्पा मारण्यासाठी आणि मी रूम मध्ये बसलो होतो, त्यांचे बोलणे चालू होते, पण पूजा काकू सारखी सारखी माझ्याकडे बघत होती। मला काही समजले नाही आणि अचानक माझे लक्ष माझ्या पॅन्टकडे गेले। बघतोय तर पॅन्ट थोडीशी फाटलेली होती आणि पूजा काकू त्याकडेच बघत होती। तेव्हा माझ्या लक्षात आले की पूजा काकूला कदाचित माझ्याकडून काही पाहिजे आहे। मी तिच्याकडे बघत बसलो। तिच्या लक्षात आले की मला समजले आहे आणि ती माझ्याकडे बघून गालात हसली। तेवढ्यात अचानक त्यांच्या घराजवळ गाडी आल्याचा आवाज आला आणि ती घरी निघून गेली। तिचा नवरा आला होता घरी। तेव्हापासून माझ्या मनात पूजा काकू बद्दल भावना जागी झाली। मग असेच दिवस निघून जात होते। एक दिवस मी असेच आमच्या शेतात गेलो होतो फिरायला आणि पूजा काकूचे शेत पण आमच्या शेताला खेटूनच होते। मी ज्वारी बघत होतो आणि बघता बघता ज्वारीच्या बाहेर निघालो। तेव्हा समोर बघतोय तर पूजा काकू त्यांच्या शेतात गाईला चारा घ्यायला ती एकटीच आली होती आणि ती धार मारत होती। तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते। मी बघतोय तर तिचे पूर्ण अस्तित्व दिसत होते। पूजा काकूच्या अस्तित्वावर काळे जंगल पाहून मला खूप वेड लागले। अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले। मला समोर बघून ती खूप घाबरली आणि ती तिथेच स्तब्ध उभी राहिली। मी हिम्मत करून तिच्या जवळ गेलो आणि हिम्मत करून पूजा काकूला बोललो की मी सर्व काही बघितले आहे। तेव्हा ती लगेच म्हणाली की राजेश, तू जे काही बघितले आहेस ते फक्त तुझ्यापर्यंतच राहू दे, तू कुणाला काही सांगू नको। मी लगेच पूजा काकूला म्हणालो, हो हे माझ्यापर्यंतच राहील, पण मला त्याबद्दल काहीतरी पाहिजे। पूजा काकू म्हणाली, माझ्याकडून शक्य असेल तर मी नक्की देईल, काय पाहिजे तुला? मी म्हणालो की मला तुझे अस्तित्व एकदा बघायचे आहे बस। ती थोड रागात म्हणाली की मी तुझी काकू आहे। मी म्हणालो, तू कुठे माझी नात्याची आहेस? शेजार धर्म म्हणून काकू लागतेस ना? मग पूजा काकू म्हणाली की ठीक आहे बघ, पण मी फक्त हात लावू देईन, ते पण फक्त 2 मिनिटे। कुणी यायच्या अगोदर लवकर तुझी इच्छा पूर्ण कर। तिचा होकार बघून मी पूजा काकूला पुढे बोलवले आणि खरंच तिचे अस्तित्व माझ्या मनात सामावले होते।
आता तिचे अस्तित्व माझ्या डोळ्यांना समोर होते. पहिल्यांदा मी अस्तित्वाचा स्पर्श घेत होतो आणि दोन्ही प्रेमाचा अनुभव घेऊ लागलो. ती म्हणाली, आता मला वेदना होत आहे, पण मी पूजा काकूचे ऐकले नाही. आता मी एक पाऊल पुढे गेलो. ती म्हणाली, तू हे काय करत आहेस? मी म्हणालो, प्लीज एकदा. मग ती म्हणाली, लवकर कर नाही तर कुणी येईल. ती पण प्रेमात वेडी झाली होती. मी तिला म्हणालो की काय झाले काकू? मी तिला विचारले, खर सांग, तुला माझ्याकडून प्रेम सुख पाहिजे होते ना? ती बोली, नाही तसे काही नाहीये. मी म्हणालो, खोटे नको बोलू, खर सांग. पूजा काकू म्हणाली की माझ्या लग्नानंतर जेव्हा तू आमच्या घरी यायचा ना, तेव्हा मी दररोज तुला पाहत होते, पण कस आणि काय बोलू मला समजत नव्हते. बस एवढे शब्द ऐकून मी वेडा झालो. नंतर मी पूजा काकूला आमच्या ज्वारीत नेले, कोणाला दिसू नये म्हणून. मी वेळ वाया घालवता मन मोकळे केले. मी म्हणालो, आय लव्ह यू पूजा काकू. नंतर ती म्हणाली, चल आता घरी जाऊया नाहीतर कुणी येईल. आणि आम्ही दोघे पण चालत चालत घरी गेलो. आमच्या दोघांचे घर फक्त 20-30 मीटर होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नाही आवडला तर कॉमेंटमध्ये कळवा आणि पाहत रहा R1 मराठी कथा. या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.